श्री नर्मदा पुराण अध्याय 123 कर्मंदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम कर्मदी तीर्थास जावे, जिथे महाबलवान विघ्नेश्वर गणनाथ निवास करतात। त्या तीर्थात स्नान करून चतुर्थीचा उपवास करणाऱ्याला 7 जन्म विघ्न येत नाही। त्या तीर्थात दान केल्यास निसंशय अक्षय फळ मिळते। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कर्मदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 123वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 124 नर्मदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम नर्मदेश्वर तीर्थास जावे। त्या तीर्थात स्नान केल्यावर मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। अग्निप्रवेश, जलप्रवेश, अनशन व्रताने देहत्याग केल्यास त्याला परमलोकातून निवृत्त न होण्याची गती प्राप्त होते, असे श्री शंकराने सांगितले आहे। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 124वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाय। अध्याय 125 रवी तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर उत्तम रवी तीर्थात जावे। सहस्र रश्मी श्री सूर्यदेव तपाचे अनुष्ठान करून स्वर्गात गेलेत। राजा युधिष्ठिरने विचारले, जग धारण करणाऱ्या सर्व देवांना नमस्कृत देवश्रेष्ठ श्री सूर्यदेवाने तपस्वीचा वेश धारण करून तप कसे केले? श्री सूर्यदेव सर्व प्राणीमात्रांचे आराध्य दैवत व सर्व देवांनी पूजित आहे। ते सृष्टी संहारक आणि सर्व संसारात प्रत्यक्षात दृश्य रूपात आहेत। ते आदित्य भाव प्राप्त कसे झालेत? तसेच त्यांना भास्कर का म्हणतात? हे अनक ब्राह्मण, हे सर्व आपण मला संक्षिप्तपणे सांगावे। तेव्हा मार्कंडेय ऋषी सांगू लागले, महाराज, तुम्ही विचारलेला प्रश्न अतिश्रेष्ठ आहे। श्री ब्रह्मदेवाला प्रणाम करून मी तुम्हाला ऐकवतो। हे सर्व हे दृश्य जगपूर्वी अंधकाराने भरले होते। ज्ञानलक्षण रहित, तर्करहित, जणू सर्वत्र अज्ञात सुप्ती होती। त्यानंतर श्रेष्ठ सप्तपिंडांचे दिव्य तेज उत्पन्न झाले। जसे आकाशातून सृष्टीकर्ता अधोमुख असलेली ज्वाळांची निघाली, तेजाच्या अंती सर्व विभूषित पुरुष उत्पन्न झाला। सृष्टीसाठी परमपुरुषापासून प्रथम दिव्य तेज प्रगट झाले। त्या तेजातून सर्व भूषित एक पुरुष उत्पन्न झाला। तो शिवस्वरूप, हातपाय रहित होता। त्याने हे सर्व व्याप्त होते। हे भरतवंश उत्पन्न राजा, त्या तेजोमय पुरुषानंतर पुन्हा कालस्वरूप प्रजापती उत्पन्न झाले। काही वेळानंतर तेच अग्नी झाले। तेच भूतासहित मनुष्य, असुर आणि सर्व देवांचे स्वामी आहेत। तेच काळ आहेत। सर्वात प्रथम सर्व देव आणि महर्षी यांना वंदन करतात। अन्य देवांना त्यानंतर वंदन करतात। यामुळे ते आदित्य संबोधले जातात। तीन देव सूर्यमंडलाच्या सानिध्यात आहेत। सूर्याला नमस्कार केल्यावर हे सर्व देव नमस्कृत होतात। हे राजा, सूर्याविना दिवस रात्र महिन्यामुळे होणारे उत्तरायण दक्षिणायन होऊ शकत नाही। स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय व देवपूजन हे सर्व कर्म सूर्याशिवाय शक्य नाही। यामुळे सूर्यदेव अत्यंत पूज्य आहे। वेदांत प्रामुख्याने वर्णित श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महेश्वर शब्दगम्य आहेत, पण प्रत्यक्षात एक लोक पवित्र करणारे भगवान सूर्यदेव आहेत। भास्कराशिवाय उत्पत्ती, प्रलयस्थान या सर्वांचे निधान, अविनाशी बीज व जगाचे एकमेव कारण, तसेच स्वामी अन्य कोणी नाही। या प्रकारे सूर्यदेव चराचर जग स्वतःपासूनच उत्पन्न करून लोकहितार्थ धर्म मर्यादा प्रस्थापित करतात। त्याने श्री नर्मदाचा तटाचा आश्रय घेऊन निजस्वरूप सहस्र रश्मी तेजाचा एकमेव आश्रय अशा स्वमूर्तीची स्थापना करून विस्तीर्ण आकाशात गमन केले। त्या तीर्थात जो स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो आणि नाममंत्र विधानाने सहस्र रश्मी श्री सूर्यदेवाचे पूजन करतो, त्याने उत्तम तप केले, हवन केले, सर्व पुण्य केले व योग्य विधानाने परमपद प्राप्त केले। जे श्री नर्मदा जलात स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करतात ते पुरुष धन्य आहेत, महात्मा आहेत। त्यांचे जीवन उत्तम जीवन आहे।
हे राजेंद्र, तसे जे भास्कर या 3 अक्षरी नामाने निरंतर भक्तीने सूर्यदेवाची परिक्रमा करतात ते या मंत्राच्या प्रभावाने स्वतःचे सर्व पाप नष्ट करून देह पवित्र करतात. ज्याचे जे पुण्य होते ते एकाग्र चित्ताने तुम्ही ऐका. त्याने सूर्यदेवाची परिक्रमा करून जणू समुद्र, पर्वत, वन आदीने युक्त संपूर्ण पृथ्वीची निसंशय परिक्रमा केली. राजा चराचरासहित हे संपूर्ण त्रैलोक्य मंत्रमूलक आहे. यामुळे त्रैलोक्यात कोणतीही मंत्रहीन कार्य सिद्ध होत नाही. जसे लाकडी हत्ती, चामड्याचे हरिण कार्यास योग्य नाही, तसेच विना मंत्र कर्म सफल होऊ शकत नाही. भस्मात केलेले हवन व जलरहित दानसुद्धा निष्फळ होते. काष्ट, पाषाण व ढेकळात, विशेषतः मातीच्या मूर्तीची जगातील लोक मंत्रानेच पूजा करतात, मंत्रहीन पूजा करत नाही. 12 वर्षापर्यंत भक्तिपूर्वक नमस्काराने जे फल प्राप्त होते ते फल 1 वेळा मंत्रयुक्त नमस्काराने प्राप्त होते. संक्रांतीत, व्यतिपात, आयन म्हणजेच उत्तरायण, दक्षिणायन व विषुवत कालात जेव्हा दिवस रात्र समान असता जो मनुष्य श्री नर्मदा जलात स्नान करून सूर्यदेवाचे पूजन करतो त्याच्या हातून 12 वर्ष जाणता अजाणता जे पाप संचित झाले असते ते संपूर्ण पाप अग्नीने जसे तुस जळून नष्ट होते त्याप्रकारे तत्क्षणी नष्ट होते. चंद्रग्रहण, सूर्यग्रहणात स्नान, उपवास करून व जितेंद्र होऊन सूर्यदेवाचे दर्शन घेतल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हे श्रेष्ठ राजा, माघ महिन्यातील सप्तमीला उपवास करून क्रोधावर ताबा मिळून सूर्यमंदिरात निवास करून पुन्हा प्रातःकाळी स्नान करून मंत्रयुक्त विधीने जो सूर्याला अर्घ्य देतो त्याला उत्तम पुण्य प्राप्त होते. पितृदेवांचे जलाने तर्पण करावे आणि त्यानंतर देवश्रेष्ठ श्री सूर्याचे मंदिरात पूजन करावे. गंध, पुष्प तसेच धूप दीप नैवेद्याने सूर्यदेवाचे उत्तम पूजन करून मंत्रोच्चारण करावे. विष्णू, शक्र, यम, धाता, मित्र, वरुण, भग, विवस्वान, सविता, पूषा, चंडाशु आणि भर्ग या 12 नावांचा जप करत परिक्रमा करून मनुष्य जे फल प्राप्त करतो ते तुम्ही एकाग्राने ऐका. तो मनुष्य 7 जन्म दरिद्री, रोगी, मूक, बहिरा तसेच मूर्ख होत नाही. तसे श्री शंकराने सांगितले आहे. हे जाणून विधीपूर्वक मंत्राचा जप करून भक्तीने सूर्यदेवाची आराधना करणारा विद्वान महापुण्याचा भागीदार होतो. मंत्रहीन होऊन श्री सूर्यदेवाची भक्ती करणारा पशु, कीटक, पतंगासमान स्वतःचा तिरस्कार करतो. त्या तीर्थात शरीर त्याग करणारा स्वर्गात जाऊन देव व महर्षींकडून पूजित होऊन पुन्हा लोकात उत्तम कुळात जन्म घेऊन पुत्र, पौत्र तसेच हत्ती, घोडे, रथ, शेकडो दासदासींनी युक्त असा स्वइच्छेने चिरकाळ राजा होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रवितीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 125वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.